नमस्कार मित्रांनो, आपल्याला एक उदाहरण सोडवायचं आहे. उदाहरण नंबर 3 आहे. 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. बघा मित्रांनो, लक्ष देऊन जर पाहिलं तर या समीकरणामध्ये समीकरण नंबर 1 मध्ये xचा सहगुणक जो आहे तो समीकरण नंबर 2 मध्ये yचा सहगुणक आहे आणि समीकरण नंबर 1 मध्ये जो yचा सहगुणक आहे तो समीकरण नंबर 2 मध्ये xचा सहगुणक आहे. म्हणजे समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये सहगुणकाची अदलाबदल झालेली आहे. या दोन समीकरणात x आणि y यांच्या सहगुणकांची अदलाबदल आहे. अशा प्रकारची एकसामायिक समीकरणे सोडवताना दोन्ही समीकरणांची बेरीज व समीकरणांची वजाबाकी घेतली असता दोन नवीन सोपी समीकरणे मिळतात. ती समीकरणे सोडून समीकरणाची उकल सहज मिळते आणि ते आपल्याला सहज मिळवायची आहे. समीकरण नंबर 2 आणि समीकरण नंबर 1 यांची आपण पहिल्यांदा बेरीज करूया. समीकरण नंबर 2 आणि समीकरण नंबर 1 यांची जर बेरीज केली तर 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. 15 आणि 17 म्हणजे 7 आणि 5 12शी 2 हातच्याला 1 आणि 1 आणि 1 2 आणि 1 3 म्हणजे 32x अधिक 32y आणि 1 आणि 1 2 3 आणि 2 आणि 1 3 म्हणजे 32x अधिक 32y बरोबर 32. आता समीकरण नंबर याला समीकरण हे दिलेल्या उत्तराला आपण 32ने भागितलं. 32x भागिला 32 अधिक 32y भागिला 32 आणि 32 भागिला 32 म्हणजेच 1 होणार. म्हणजे समीकरण नंबर 3 जे आहे x अधिक y बरोबर 1 याला समीकरण नंबर 3 नाव दिलं. समीकरण नंबर 1 व समीकरण नंबर 2 ची वजाबाकी केली. समीकरण नंबर 1 व समीकरण नंबर 2 ची वजाबाकी करत असताना खालच्या समीकरणाची सर्व चिन्ह बदलतात वजाबाकीमध्ये. म्हणून वजा 15 अधिक 15x वजा 17x अधिक 17y वजा 15y आणि 21 वजा 11. म्हणून 15मधून 17 गेले, 15मधून 17 जात नाही म्हणजे 17मधून 15 गेले. 17मधून 15 गेल्याच्यानंतर 2x राहिले. 17xमधून 15x गेल्याच्यानंतर आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं आपण 17चं म्हणजे वजा 2x अधिक 17मधून 15 गेले, 17y मधून 15y गेले म्हणजे 2y बरोबर 21मधून 11 गेले 10 राहिले. आता याला समीकरण नंबर याला आपण समीकरणाला 2ने दोन्ही बाजूस भागूया. म्हणजे 2 वजा x अधिक y बरोबर 5 याला समीकरण नंबर 4 नाव दिलं. समीकरण नंबर 3 व समीकरण नंबर 4ची आपण बेरीज करूया. समीकरण नंबर 3 आहे आपल्याकडे x अधिक y बरोबर 1 आणि समीकरण नंबर 4 आहे वजा x अधिक y बरोबर 5 अधिक x वजा 1 0 अधिक y वजा y म्हणजे दोघांचा सगुणक 1 1 आहे. म्हणजे 2y 5 आणि 1 6 2y बरोबर 6 म्हणजे 2y भागिला 2 आणि 6 भागिला 2 म्हणजे y बरोबर 3. y बरोबर 3 ही किंमत समीकरण नंबर 3 मध्ये लिहिली. yच्या जागी 3 लिहिले. x तशाला तसा अधिक 3 उजव्या बाजूला बरोबरच्या उजव्या बाजूला गेला तर तोच होणार वजा 3 म्हणजे x बरोबर 3मधून 1 गेला 2 वजा 2 म्हणजे वजा 2 आणि 3 ही या समीकरणाची उकल आहे. सराव संच 1.1 सराव संच 1.1 आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू.